हा सगळा शेवटी नियतीचा खेळ आहे। ज्या 13 खासदारांनी उद्धव ठाकरे साहेबांना शिवसेनेला सोडलं, ज्यांच्यामुळे आज आमची सत्ता गेली, पक्षामध्ये फूट पडली, त्या 13 पैकी जवळपास 7 खासदारांचे पत्ते, त्यांची तिकीटं ही भाजपने आणि आता एकनाथ शिंदे यांनी कापलेली आहेत। त्यामुळे आता त्यांना 100% पश्चाताप होत असेल। त्यांना आता उद्धव ठाकरे साहेबांची मातोश्रीची आठवण येत असेल। 2019 असेल, 2014 असेल, मी जवळून पाहिलेलं आहे। या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवलं जायचं, स्वतः ठाकरे कुटुंबीय उपस्थित असायचं, रश्मी वहिनी यांचं औक्षण करून यांना एबी फॉर्म दिले जायचे आणि आता 10-10 तास यांना बंगल्याच्या बाहेर वेटिंग करावं लागतंय आणि तरी देखील तिकीटं मिळत नाही। त्यामुळे मातोश्रीवर मिळणारा मान आणि आता त्यांचं काय स्थान आहे याची त्या सगळ्यांना जाणीव झालेली असेल आणि त्यामुळे शिवसेना आम्ही पुढे घेऊन चाललो आहे असं जे म्हणत होते त्यांना आज डबल डिजिटमध्ये सुद्धा जागा लढवता येत नाही आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये तब्बल 21 उमेदवारांची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे शिवसेना कोण पुढे घेऊन जाते, शिवसेना वाढीसाठी कोण मेहनत करते हे आता सामान्य मतदाराला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे येत्या लोकसभेमध्ये खऱ्याखुऱ्या शिवसेनेच्या मागे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे मतदार उभे राहतील।